मला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसना इतकं विचारायचं आहे की तुम्ही लोक करतायत काय? सरकार चालवतात की पानटपरी चालवतायत? आज मी 2 आठवडे झाले गॅस बुकिंग करून, पण अजून देखील मला गॅस मिळालेला नाही. धड एलपीजी पण नाहीये, धड इंडक्शन पण नाहीये. आणि दुसरी गोष्ट मला पंतप्रधानांना विचारायची आहे, तर हे जर तुम्ही प्रत्येक देशासोबत डिप्लोमॅसी चांगली ठेवली असती, आज ही भारतावरती वेळ आली नसती. मला सांगा, ठीक आहे तुम्ही बोलत असाल की आपले इराण संगती संबंध चांगले आहेत, मग एलपीजी गॅसचे जे टँकर आहेत ते इथे यायला इतका वेळ का लागले? फक्त 2च सोडले ना आतापर्यंत. काहीतरी इराणचा मतभेद असेल ना तुमच्या सरकारसोबत. इराणने आपले टँकर कधी सोडले पाहिजे होते? आपल्याकडे एलपीजीचा तुटवडा बिलकुल पाहिजे नव्हता. आणि दुसरी गोष्ट, आपण जर आज पीसी जरी चालवतो, म्हणजे आपण समजा कॉम्प्युटर यूज करतो, डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वगैरे, तर आपण बॅकअप ठेवत असतो. कारण की आपला इम्पॉर्टंट डेटा हा डिलीट होऊ नये. हा डिलीट जरी झाला, आपल्याला त्या बॅकअप थ्रू आपल्याला कव्हर करता येतो. तर मग मला सांगा, ज्या रॉ सारख्या इंटेलिजन्स एजन्सी आहेत त्यांना ही सर्व कल्पना असते की युद्ध कधी होणार आहे आणि काय होणार आहे ते. आणि हे नरेंद्र मोदी तुम्हाला देखील माहिती होतं. तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती होत्या, मग तुम्ही पहिल्यापासूनच मार्केटमध्ये जे काही इंडक्शन्स वगैरे आहेत त्याची तरतूद का नाही करून ठेवली? आज आपला 150 करोड लोकसंख्येचा देश आहे, तर ऍटलीस्ट 50 करोड तरी इंडक्शन तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल ठेवले पाहिजे होते. ते पण नाही मार्केटमध्ये. काल परवा मी डीमार्ट मध्ये गेलो, डीमार्ट मध्ये पण नाहीये. आणि मार्केटमध्ये जे काही इंडक्शन मिळतात, जे चायनाचे मिळतात, आणि त्यांची जी प्राइस आहे ते ब्रँडेड इंडक्शन इतकी आहे, जे प्रेस्टिज बोला किंवा हॉकिन्स बोला किंवा फ्युचोरा बोला, इतक्या हाय लेवलला आहे. तर प्राइसिंगचा सोडा हो, पण ते पण अवेलेबल नाहीये. आणि आता दुसरी गोष्ट, तुम्ही बघा, कमर्शियल गॅस असतात आणि रेसिडेन्शियल गॅस असतात. जेव्हा हॉटेल्सवाले बुक करतात ते कमर्शियल मध्ये येतात, आणि जेव्हा आपण बुक करतो ते रेसिडेन्शियल मध्ये येतात. तर मला सांगा, कमर्शियल गॅस आणि हे जे काही हॉटेल बिझनेस आहे, हे काही हॉटेलमध्ये अजून पण परफेक्टली गॅस डिस्ट्रीब्यूट होत आहे. आणि ह्याचं उदाहरण तुम्ही संतोष पंडितनी काल परवा दिलेल्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघू शकता. ब्लॅक मध्ये सगळे गॅस विक्री चालू आहे, आणि जे असे सामान्य वर्ग आहे त्यांच्या घरामध्ये ना गॅस नाही. अरे काय, म्हणजे समजत नाही मला सरकारला हे विचारायचं, तुम्हाला जी मधली चेन आहे, म्हणजे हा जो मधला व्यापारी वर्ग आहे, तर ह्या लोकांना तुम्हाला मोठं करायचं आहे का? म्हणजे टॅक्स पे आम्ही करणार आणि ही मिडल चेन श्रीमंत होणार. त्या लोकांनी त्यांचा जो काही स्टॉक आहे ना तो रिझर्व करून ठेवलेला आहे, कारण की मार्केटमध्ये ब्लॅक मध्ये विकता येईल विदाऊट एमआरपी. म्हणजे या सिस्टम मध्ये किती शार्पली यूज केला जातो सामान्य जनतेचा, हे कळून येतं. आता फायनली आपली जी जनता आहे त्यांना इतकीच रिक्वेस्ट असेल की यापुढे जे काही इलेक्शन येणार आहे ना, तर विचार करून वोट द्या की आपली परिस्थिती नोटबंदीच्या वेळेस काय झाली होती, आपली परिस्थिती आता युद्धामुळे काय झाली, या गोष्टींचा भान ठेवून वोटिंग करा. कारण की चायना पण आपल्यासारखंच आहे ना लोकसंख्येने जर बोलायला गेलं तर. पण ते लोक मॅनेजमेंट प्रॉपर करतायत, मग आपल्याकडून मॅनेजमेंट का नाही होत?